प्राध्यापक जीवन जाधव सर, नमस्कार. डिजिटल मुंबई वार्ता चॅनल तर्फे आपले हार्दिक स्वागत आहे. आज विक्रोळी कंदमवार नगर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे सन्माननीय सर्वेसर्वा रामदास आठवलेजी यांच्या उपस्थितीमध्ये आपण पक्ष प्रवेश केला. पुन्हा एकदा आपण याच पक्षामध्ये प्रवेश करावा असं आपल्याला का वाटलं? कारण का रिपब्लिकन पार्टीचाच मी जुना कार्यकर्ता आहे. 1985 मध्ये आठवले साहेबांच्या बरोबर आहे. आठवले साहेबांनी मला कामाला लावलं होतं आंबेडकर कॉलेजमध्ये ॲज अ लेक्चरर. पण त्यानंतर मी काही राजकीय अभिलाषा ठेवून, जसं मला वचन दिलं शरद पवारनी MLC देतो मग तुम्ही इकडे या, पण त्यांनी मला MLC दिली नाही. त्याचप्रमाणे वॉर्ड क्रमांक 118 मध्ये नगरसेवकचे जे उमेदवार होते SC महिला, ते देखील त्यांनी दिले नाही. एवढंच काय, आमच्या पक्षाला कोणतीच पद्धतीची मदत राष्ट्रवादीने केलेली नाही. पण या समाजामध्ये जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे, तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मदत राजकीय सत्ते स्थापन करण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं तत्व हे शिकवलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तत्वानुसार या ठिकाणी प्रत्येकाला न्याय मिळण्याचा प्रयत्न केला, म्हणून मी पक्षात परत आठवले साहेबांकडे आलेलो आहे. सर, आपल्यासोबत किती लोकांनी पक्ष प्रवेश केलाय? जवळजवळ टोटल इफ आय टेल यू 43 लिडरशिप आहेत. हे लिडरशिप आहेत. त्यापैकी मी तुम्हाला पहिलं एक सांगतो, माझ्या उजव्या साईडला आम्ही एक युनिव्हर्सिटी स्थापन केलेली आहे. त्या युनिव्हर्सिटीचं नाव आहे लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी. त्याचे चीफ ऑर्गनायझर जे आहेत गौतम बेंगळे सर, हे देखील आज पक्षात आले. त्यांचे सरचिटणीस आहेत, सरचिटणीस पण आहेत, ते आले आहेत. आणि त्याच्याशिवाय दिनकर, हे सर्व आले आहेत. त्याच्याबरोबर हे जे समोर उभे आहेत तुम्ही बघताय, की खूप मोठे मोठे लोक पक्षात आहेत. मी माझ्या भगिनीचे नाव घेऊ इच्छितो, तुमच्या सगळ्यांची परवानगी घेऊन, की या विभागामध्ये मॅडम डोंट माइंड, या विभागामध्ये या पोलीस स्टेशनचे इन्चार्ज ज्या मॅडम होत्या, त्यांचं नाव चव्हाण, शुभदा चव्हाण इथं आहेत. ACP, या विभागाच्या ACP, त्या देखील आठवले साहेबांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून आमच्यावर ते काम करत आहेत. पक्षात ते नाही आहेत, पण रिपब्लिकन पार्टीचं पांघरून त्यांनी घेतलेत. म्हणून 4 दिवसापासून निळा ड्रेस घालून येतात. हे विषय त्यांचा आहे, तुम्ही बघा तुम्ही तिकडे. आणि ह्या देखील ह्या मॅडम आहेत, एवढा म्हणजे हातामध्ये रिव्हॉल्वर घेऊन अंधेरीची दंगल ज्यांनी समोरली होती 1990, त्या बाईंचं नाव आहे शुभदा चव्हाण मॅडम. त्या आमच्या पक्षावर आठवले साहेबांनी आलेले आहेत. त्याचप्रमाणे माझा इथं भाऊ आहे महादेव, जो कामगार संघटनेचा लीडर आहे, तो देखील पक्षात आलेला. विशाल सोनवणे, विशाल सोनवणे असंघटित कामगारांचा जो अध्यक्ष आहे. ज्या मुंबईमध्ये कामगार आहेत पण त्यांना राहणार घर नाही, त्याचा तो प्रयत्न करत आहे. या साईडला मंगल ही ऍडव्होकेट आहे, पण जेवढ्या शेड्यूल कास्टच्या महिला आहेत मुंबईमध्ये आणि ज्यांना प्रॅक्टिस अजून ज्ञान आहे, त्या स्त्रियांना त्यांनी एकत्र केलं आहे. आणि शी वॉज वर्किंग इन राष्ट्रवादी, पण ती त्यांनी सोडलेलं आहे आणि ती देखील आठवले साहेबांच्या बरोबर आलेलं आहे. आणि समोर जे बघताय माझ्यावर जे आहेत उजव्या साईडला सोनाली चव्हाण, सलमान खानचे दाताचे करेक्शन देखील यांनी केलेलं आहे. पण माहित असो नसो, नाही शी इज डेंटिस्ट, पण ते सांगतो की ही व्यक्ती देखील आमच्या बरोबर पक्षामध्ये काम करता येईल. आणि या समोर लेफ्ट आहेत व्यंकटेश फ्रॉम नॉट बुद्धिस्ट कॅटेगरी, ही इज फ्रॉम साऊथ इंडिया. आणि त्यांचा बिझनेस काय, मारुती कार विकणे, स्कूटर विकणे, एवढे मोठे मोठे दुकान आहेत ऐरोलीला. ते सर्व सोडून माझ्या बरोबर काम करण्यास आठवले साहेबांच्यावर आलेले आहेत. शेखरबाई BMC मध्ये ऑफिसर होते. आणि माधलकर हे संपूर्णपणे शिवसेना या पक्षाला सोडून राष्ट्रवादीमध्ये काम करत होते. उमर हे संपूर्णपणे हे लोक आपल्या बरोबर काम करतायत. म्हणजे रिपब्लिकन पार्टीमध्ये फक्त बुद्धिस्ट लोक नाही आहेत, पण रिपब्लिकन पार्टीमध्ये सर्व समाजाचे लोक काम करतायत. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की ह्याच्यामध्ये देशामध्ये आज देखील मला आनंद ह्यासाठी होत आहे की भलं तिकीट नाही मिळालं, आमदार नाही झालं, खासदार नाही झालो, पण बाबासाहेब आंबेडकरचा परत एकदा रिपब्लिकन पार्टीचा कार्यकर्ता झाला, तो मला मानतो. विठ्ठल उमच्या मुली इथे साईडला आहेत. प्राध्यापक जीवन जाधव आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. प्राध्यापक जीवन जाधव आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. ज्या मुली आहेत, कविता, संगीता, विठ्ठल उमप इज व्हेरी ग्रेट वॉज ग्रेट सिंगर ऑफ द वर्ल्ड. त्यांच्या मुली देखील आठवले साहेब विश्वास करून त्यांच्या काळात. आणि माझ्या जे लेफ्टला जे उभे आहेत विवेक पवार, हे आंबेडकर कॉलेजचं प्रोडक्ट आहे. आंबेडकर माझे विद्यार्थी आहेत विशेष म्हणजे. आणि आज आमच्या मुंबईपर्यंत ते कार्याध्यक्ष म्हणून काम करतात.
ही व्यक्ती म्हणजे हे देखील काम आणि समोर बसलेले आहेत मुस्कात भाई जे माझे मित्र आहेत समोर बसले आहेत त्यांना जर टाळ्यांचे स्वागत करायचं महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत आणि हे देखील सुरुवातीपासून माझ्या बरोबर आहेत. मला आज आठवतं आमदार निवास जो दंगा झाला होता त्यावेळी सर्वात पण मला वाचवण्याचं काम माझ्या मित्रांनी केलं होतं. ते मी काही रॉंग केलं नव्हतं तर ह्या गोष्टी मी सांगतो. समोर इथं बसलेले आहेत आमचे माझे मित्र आहेत मनोहर कालबोर. ही ती व्यक्ती जी आहे ती आता फायनान्स कंपनी चालवतात पण आठवले साहेबांच्या बरोबर काम करायला तयार आहेत. समोर डॉक्टर शेखर बसलेत चंद्रकांत शेखर जे हॉस्पिटलला कॉस्मोपॉलिटन डॉक्टर्स आहेत हे देखील एक प्रकारे आपल्या बरोबर आहेत. मी सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी तुम्हाला महत्वाचं सांगावं असं वाटतं ब्राह्मण लोक कधी पक्षात येत नाहीत पण विक्रोळीचे 2000 ब्राह्मण त्यांचा अध्यक्ष दीपक पटेल आहे रिपब्लिकन पार्टीचं काम करत आहेत आणि म्हणून विक्रोळीच्या तमाम लोकांना विनंती करतो उद्यापासून रिपब्लिकन पार्टीचा सभासद मी सुरुवात करत आहे त्या सगळ्यांनी आपण त्या सभासद बनायचं असं विनंती करतो. तो दीपक पटेल इथं आहे मॅडम आणि साईडला पत्रकार पानसरे आहेत. आता आपण RPI मध्ये पक्ष प्रवेश केला आहे तर आपले सन्माननीय रामदास आठवलेजी जे आज समाज कल्याणचे केंद्रीय मंत्री आहेत तर मग आपला मागासवर्गीयांचा जो रखडलेला प्रश्न आहे तर खरंच आम्ही सर्व विक्रोळीकरांच्या वतीने आणि मागासवर्गीय समाजांच्या वतीने मी तुम्हाला निवेदन करते की हा प्रश्न सरांपर्यंत पोहोचवावा. कालच चर्चा झालेली आहे आठवले साहेबांच्या बरोबर जेवढ्या मागासवर्गीय सोसायटी आहेत त्या सोसायटीचा प्रश्न आठवले साहेब घेणार आहेत कोर्टाचे असो कुठे असो पण ते अगोदर पंतप्रधानांसमोरचा विषय ठेवणार आहेत हे त्यांनी मला सांगितलंय. दुसरी गोष्ट की जेवढ्या जागा भरायच्या रिक्रूट केले नाहीत आमच्या शिल्लक अशा जागा त्या समाज कल्याणच्या माध्यमातून ताबडतोब JR आठवले साहेब तयार करा असं मला सांगितलंय हे मी तुम्हाला सांगतो. आणि त्याच्यामध्ये ऐका तर त्याच्यामध्ये पुढल्या गोष्टी अशा आहेत की ज्या आम्ही एक युनिव्हर्सिटी स्थापन केली रिक्रूट इथं साईडला साहेब उभे आहेत. मी प्रत्येकाला विनंती करतो लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी काही लोक म्हणतात घरात नाही पीठ आणि मागता विद्यापीठ त्याला उत्तर आमचं आहे लॉर्ड बुद्धा युनिव्हर्सिटी स्थापन केली आणि त्याचे चीफ प्रमोटर रामदास आठवले साहेब आहेत आणि त्याचे संयोजक आहेत आणि त्यांच्याबरोबर आमचे मुंबईचे सहकारी सोना कांबळे आहेत. विवेक कांबळे देखील विनंती करतो की विवेक पवार की आपण देखील तर ह्यामध्ये रिक्रुटमेंट जर झाली यशस्वी झाली तर कमीत कमी 3000 लोक त्याची अपॉइंट केली ऑल इंडियामध्ये आणि घेतला ना त्यांनी आणि ती जे रिक्रुटमेंट आहेत साहेबांनी मला सांगितलं तुम्ही सगळं रिक्रुटमेंट करायची आहे म्हणजे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त विक्रोळीचे लोक भरणार आहे तुम्हाला सांगतो की त्यात आणि ते 3-4 महिन्यामध्ये त्याला सुरुवात होईल. आपल्यासोबत आहे डॉक्टर रश्मी जाधव. ताई नमस्कार. डिजिटल मुंबई वार्ता चॅनल तर्फे आपलं स्वागत आहे. आज आपण जीवन जाधव सरांबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रवेश केलाय. मी आधी जनरल सेक्रेटरी म्हणून राष्ट्रवादीमध्ये मुंबई प्रदेशवर काम करत होते. जवळजवळ 7-8 वर्ष मी काम करत होते. तेव्हा बरेच सगळे महिलांचे प्रश्न आम्ही हे केलेले आहे जसं डोमेस्टिक व्हायलन्स केस आहे त्या डॉरी रिलेटेड केसेस आहेत हुंडाबळीचे केसेस आहेत किंवा काही बरेचसे त्यांना आधुनिक गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये कोविडच्या ज्या स्कीम्स आहेत बँकेच्या ज्या फंडिंग स्कीम्स आहेत एज्युकेशनल स्कीम्स आहेत ते आम्ही सगळं पूर्ण हे केले आणि मेन म्हणजे आमचं काम जास्त सोशल मीडिया थ्रू अवेअरनेस हे करायचं असतं ज्याच्यामुळे आम्ही जास्त महिलांपर्यंत आणि सर्वसाधारण लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि मी इथे पण RPI मध्ये जे आठवले साहेबांनी आम्हाला संधी दिली आहे वडील तर त्यांच्याबरोबर आधीपासून काम करत होते पण मी आधी त्या तिथे काम करत होते त्याच्यापेक्षा जास्त इच्छेने इथे काम करेन. डॉक्टर सोनाली चव्हाण विचार सोडवणे या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी पक्षप्रवेश जाहीर सोहळा आठवले साहेबांच्या हस्ते संपन्न होत आहे.